मित्रांनो नमस्कार. आता बघा हे 2-3 दिवस झालं पाऊस चालू आहे, पण आपल्या सोयाबीनला काहीच फरक पडलेला नाही. जे फुले किमया आहे, आज सोयाबीनला माझ्या जवळजवळ 84 दिवस झाले. हे दोन्ही प्लॉट आपलेच आहेत. 4 फुटी बेड काढलेले आहेत. कडला फक्त येऊन थांबले आहेत, थोडं थोडं पाणी ते पण कडनं निघून जाते. नसता बेडला अजिबातच हो का काहीच नाही का आहे का काही. आणि सध्या पण हो का आबळ बघा फुल भरून आहे. एक 10-15 मिनटच झालं थांबलेलं आहे. बारीक बारीक तसं वरून चालूच आहे. बघा अजिबातच काही फरक पडला नाही एवढ्या पावसानं. कारण सरी असल्यामुळं सरीनं पाणी कडलं निघून गेले. नसतं आमच्या इथं लई पाणी थांबत होतं. आणि पाणी थांबलेल्या ठिकाणी तर सोयाबीन जातेच. आता हे बघा हो का लागण पण छान आहे. आणि जे नदीच्या कडला वड्याच्या कडला किंवा जिथं पाणी थांबते असे काही खोलगट भागचे रान असतात, त्या ठिकाणी जर सरी वरंबा पद्धत जर केली तर एक नंबर काम होणार आहे बघा. ते मला तर असा अनुभव आला आहे. आता ते सोयाबीनची निवड तुमच्या मनावर राहिली. आम्ही ही फुले किमया केली होती, मी पहिल्यांदाच केले. तरी पण याच्यावर आता हो का हे स्ट्रेच आलेत, म्हणजे हे धुईमुळं किंवा मग हे करपा पण असू शकते. आता शेवट होत आलेला आहे सोयाबीनचा. आता 84 दिवस म्हणजे झालं 100-105 दिवसाचं तर पीक आहे. आता हे पिवळं पडायचं आणि पानं गळून जायचे म्हणलं तर 15-20 दिवस कसेही जातात. मग असं वाटायला की अजून करप्याचं पण नसेल काही एवढं खास प्रमाण. हो का बघा ह्या कडला थोडं पाणी थांबलेलं आहे, पण हे पाणी हो का हे नॉर्मल पाणी आहे. हे असं इकडल्या साईडनं निघून जाते हो का इथून. हो का हे असंच सरी वरंब्याचा एवढा मंत्र फरक आहे की बा कितीही तुमचं चवाळचं रान राहू द्या, पाणी धरून ठेवणार रान राहू द्या, काहीच अडचण नाही. आता हो का इथं दाखवतो तुम्हाला. हे कडला आलो आहे मी. हो का हे पाणी दिसायलं का, हे पाणीच पाणी आहे. पण लक्ष करा हे पाणी आहे आणि हो का हे सोयाबीनचं झाड आहे. बघा पाणी कुठं आहे, म्हणजे खाली सरीमध्ये तेवढं पाणी आहे. हे पण ह्या कडलाच आहे, तिकडल्या कडला तर नाही. इकडच्या साईडला म्हणजे उतार रान आहे, त्याच्यामुळे ह्या कडेला जमतं आहे आणि जमून ह्याच कडनं पाणी निघून जाणार आहे. त्याच्यामुळे मी म्हणतो सरी वरंबा पद्धत एक नंबर आहे. आपण पण यावर्षी पहिल्यांदाच केली आहे बरं का. मग आता उत्पन्न पण कसं निघतं आहे बघू. पण मला तर ही पद्धत आवडली. एक तर पाणी द्यायचं पण टेन्शन नको, आणि जास्ती झालं तर मग ते जास्त झालं म्हणून त्याचं पण टेन्शन नको. चला मित्रांनो नमस्कार. पाऊस भरपूर पडते, काळजी घ्या.